नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आता आषाढी एकादशी येते, त्यासाठी आपण चटपटीत अशी कचोरी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला आता आपण साहित्य बघू आणि रेसिपीला सुरुवात करू। पहिलेच मी तुम्हाला सारणाचं साहित्य दाखवते। इथं मी वाला नारळ खवून घेतलेला आहे, म्हणजे एक नारळ घेतलेला आहे खवून। इथे शेंगदाण्याचं कूट मी 4 चमचे घेतलेला आहे। काजू बदामाचे काप करून घेतलेत। 4 चमचे आपल्याला साखर लागणार आहे, ह्या चमच्याने मी 4 चमचे घेतलेत। इथं वेलची पूड घेतले, हिरव्या मिरच्या 3 घेतल्यात अशा बारीक कट करून, चवीपुरतं मीठ, आणि इथं आपल्याला तूप लागणार आहे। आणि हे आपलं वरईचं पीठ घेतले मी, आणि 3 बटाटे उकडून घेतलेत। तर पहिल्यांदाच आपण हे बटाटे घेतलेले आहेत ना उकडून, ते आपल्याला ह्या किसणीने बारीक असं किसून घ्यायचे। तुमच्याकडे मॅचर असलं ना, मॅचरने जरी बारीक असे मॅच करून घेतलं ना तरी पण चालेल। तर हे बघा, इथं आपले बटाटे किसून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आहे ना बगरचं पीठ, म्हणजे आपलं वरईचं पीठ, ते आपल्याला टाकायचं आहे। आता हे मी 6 चमचे पीठ घेतलेलं आहे, ह्या चमच्याने 6 चमचे घेतलेले आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचा पिठासारखा गोळा मळून घ्यायचा आहे। आता ह्याच्यात थोडं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता इथं आपण 6 चमचे पीठ घेतलं होतं ना, ते सगळं ह्याला लागणार आहे पीठ, हे बघा। आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे का टाकायचं नाही। आता हे आपलं पीठ मळून झालं आहे। थोडंसं आपल्याला तेल टाकून मळून घ्यायचं आणि ठेवायचं आहे 5 मिनटं। असं थोडं तेल टाकून घ्यायचं। चला, आता ते पीठ आपण भिजवून ठेवलं आहे, तर कचोरी संगाती आपल्याला चटणी पाहिजे, ती चटपटीत चटणी आपण तयार करून घेऊया तोपर्यंत। तर हे बघा, इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचे भाजून साल काढून घेतलेले आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असे तुकडे करून। हे तिखट तुम्हाला कमी जास्त किती पाहिजे ते तुम्ही करू शकता। आणि कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस टाकायचा आपल्याला। 1 चमचा साखर टाकून घेतले, चवीपुरतं थोडं मीठ टाकून घ्यायचं, आणि 1 चमचा दही टाकले। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक एकदम वाटून घ्यायचे। तर इथं आपली चटणी वाटून झालेली आहे, ही बघा, मस्त चटपटी चटणी तयार आहे। आता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। आता आपण सारण करून घेऊया। तर इथं मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। आता तूप गरम झालं, याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे। हे जरा चांगली आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे तुपामध्ये। मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सगळं। आता हे काजू बदामाचं काप करून घेतले, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हा शेंगदाण्याचा कूट आहे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे ओलं खोबरं आपण घेतलेलं आहे ना खवून, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे जास्त म्हणजे आपल्याला नाही भाजवायचं, फक्त ह्याच्यातलं पाणी कमी झालं पाहिजे। पाण्याचा अंश असेल ना, तो कमी झाला पाहिजे। आता इथं मी अर्धा बटाटा असा किसून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। एक चमचा लिंबाचा रस घेतलाय, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। आता ही साखर घेतलेली आहे ना 4 चमचे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तुम्हाला गोड कितपत आवडतं तिथपर्यंत तुम्ही साखर घेऊ शकता। मी 4 चमचे घेतले। ह्याच्यात तुम्हाला जर वाढवायची असली तरी वाढवू शकता, कमी करायची असली तर कमी करू शकता। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। पिठी साखर नाही घेतली ना तरी पण चालेल। गॅस बंद करून घेतलाय मी, आणि हे आता एकजीव करून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। आता इथे आपलं सारण बनवून झालंय आणि ते थंड पण झालंय। हे बघा, आता आपण कचोऱ्या बनवायला सुरुवात करू। आणि इथं मी साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे। आपल्या पिठाला पण 5 मिनटं झालेली आहेत। हे बघा, एवढा गोळा घेतलाय मी। थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं असं। ह्या पिठामध्ये मी असं बुडवून घेतलंय, आणि हे आपल्याला जसे आपण पुरणपोळी किंवा मोदक बनवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला हे अशी पारी करून घ्यायचे। मध्ये थोडं जाड ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं। हे बघा,
ह्याच्यात जेवढं मावल तेवढं आपल्याला ह्याच्यात सारण भरून घ्यायचं आहे. कमी पडलं तर परत टाकायचं थोडं. हे बघा असे मी गोल गरगरीत करून घेतले आणि ह्या पिठात आपल्याला अशी कोट करून घ्यायची. कारण कसं वरईचं पीठ आहे ना जरा हलकं असतं, त्याच्यामुळे ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला असे करून घ्यायचे. हे बघा हे अशाच प्रकारे आता ह्या पिठाच्या आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊया. तर इथं आपल्या कचोऱ्या बनवून झाल्यात. मी इकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण ह्या तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी 2-3 टाकते. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्या अशा चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचे आहेत त्यांना. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा. आता ह्या बघा मस्त अशा खरपूस मी तळून घेतल्यात. आता ह्या पण आपण अशाच तळून घेऊया. तर इथं आपली उपासाची कचोरी बनवून झालेली आहे. मस्त अशी चटपटीत चटणी आणि कचोरी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मी तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते. एकदम मस्त आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.